एक हात मदतीचा आधार घराला हा विषय आहे। मी माझ्या मतदारसंघातील मागच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या कुटुंबियाला मदत करण्याचा एक आम्ही प्रयत्न फाउंडेशन आणि आमचे त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे आपण मदत दिलेली आहे। आज देवेंद्र औषधकर आणि बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते चेक वाटप झालेले आहे। साधारण 1275 कुटुंबांना आज चेक वाटप झालेले आहे। पण आता बाधा हे वाढल्यामुळं त्याची विनंती मान्य करायची आणि त्या अनेक गावाची विनंती होती की तालुका म्हणून आम्हाला गृहीत धरा, मतदारसंघ न बघता, तर त्यांनाही आपण गृहीत धरलेलं आहे। साधारण एक 1.25 कोटी ते 1.35च्या आसपास जाईल। त्यामुळे बाकीच्या ठिकाणी आणखी आपण सगळ्यांना मदत करतोय, कोणीही वंचित राहणार नाही, त्याची पूर्ण काळजी केलेली आहे। जसं की जीवितहानी झाली असेल तर आता तुम्ही बघितलं 2 चेक आपण दिले जीवितहानी झालेले, 4 लाख रुपये सरकारचे ते सरकार देईल आणि 4 लाख रुपये आपण एनजीओची दिलेले आहेत। आता मैज दिलेले बघितलं आपण, त्याला 37,500 आपण दिलेले आहेत, सरकार 37,500 देणार आहे। आपले पैसे आले सरकारचे आणखी यायचे, गाय दिली असेल तर त्याला आपण 37,500 आपले दिलेले आहेत, सरकारचे आता 3 उद्या परवा मिळतील। शिळी दिले तर 4,000 आपण दिलेले आहेत, 4 सरकारची येतील। पण अशा पद्धतीने ते कुटुंब उभारायला पाहिजे, जी वस्तू दिली आहे ती मिळाली पाहिजे, जेणेकरून प्रपंच चालला पाहिजे, शेती उभी राहिली पाहिजे। बैलाला बैल गेला म्हणून आपण दुसऱ्याला बैल दिला, बैलाला बैल जास्त बघितलं, एका शेतकऱ्याची बिलकुल 2 बैल गेली, आपण दोन्ही बैलाचे पैसे दिलेले आहेत। त्यामुळे सरकारचे पैसे आणि आपले पैसे या माध्यमातून तर खऱ्या अर्थात शेती उभा राहील अशी मला खात्री। महाराजांनी औषधाच्या कारखान्याचं नाव बदलायला सांगितलं, बदलायला सांगितलं नाही, बदलल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे। आपण ऑलरेडी बदललेलं आहे, मागच्या जीवीमध्ये ठराव झाला आपला आणि आपण किल्लारीचं नाव इकडचं केलेलं आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे, मला माहिती नाही, मला माहिती घोषणा केलेली आहे। आता मी एक घोषणा केलेली आहे की जोपर्यंत मी आमदार असेल तोपर्यंत माझ्या जनतेला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जीवितहानी झाली असेल किंवा पशुहानी झाली असेल, सरकार जितकी मदत देईल तितकीच आमदार मदत देईल।